आज आपण उमराणीमध्ये आलेलो आहोत आणि उमराणीतील वळू सगळ्यांना माहितीच आहेत. तरी पण यांच्याकडून आपण अधिक माहिती आणि त्यांचं जे मनोगत आहे ते आपण ऐकून घेणार आहोत. तर मालक नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या. आपलं माझं नाव माजी सैनिक चन्नाप्पा अण्णाप्पा औटी, तालुका जत, जिल्हा सांगली, मुक्काम पोस्ट उमराणी. आपल्या व्यवसायाबद्दल आपल्याला माहिती सांगायची. मी सध्या म्हणजे ह्या क्षेत्रात येऊन जवळजवळ 10 वर्ष होत आलं. सुरुवातीला मी म्हणजे आर्मीमध्ये 17 वर्ष 3 महिने ड्युटी केल्यानंतर रिटायर झालो. पोरांच्या शिक्षणासाठी 10-12 वर्ष पुण्यामध्ये खडकवासला DIT मध्ये सर्व्हिस करून पोरांचं वगैरे शिक्षण वगैरे कंप्लीट झाल्यानंतर पोरं जसे जसे, थोरला मुलगा आर्मीमध्ये आहे, मधला मुलगा ITI कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तिसरा मुलगा वेटनरी डॉक्टर आहे. तरी पण त्याला जोडधंदा म्हणून मी त्याला सपोर्ट केलो. त्या 10 वर्षात म्हणजे सोन्या जेव्हापासून माझ्या घरी आलाय तेव्हापासून तर सांगायचे म्हणजे हा मूळ बळकोटी गावातला, सोलापूर बळकोटी गावातला, आणि ह्याची परिस्थिती इतकं नाजूक होतं की हे खटकाला चाललेला होता. मेन मध्ये पावसाळ्याचे दिवस होते आणि मला कोळीकोट याला पाहून म्हणून आमचा एक माणूस आहे, ते म्हटलं काका असं असं एक बैल आहे, तब्येत पूर्ण डाऊन झालेला आहे, परंतु काय की ते 1-2 दिवस जर उशीर केला तर खटकाला जाऊ शकते, तुम्हाला चालत असेल तर बघा. मी रातोरात जाऊन हे बैल बघितलं. बैलाची कंडिशन इतकं वीक होतं काय सांगायला नको. हे सगळे हाडाचा सापाच दिसत होता आणि बैल पूर्ण मार्क असल्यामुळे मारत होतं म्हणताना कोण जवळ जात होतं. ह्याचा मेन मालक हार्ट अटॅकून वारल्यामुळे त्याचा मुलगा त्याला म्हणजे त्याच्याकडे काय लक्ष दिलं नाही. त्याची आईच बरडावर ठेवायचं, लांबून वरील टाकायचं, पाणी पाजायचं, अशा प्रकारे ह्याचं कंडिशन बेकार होतं. तरी पण मी धाडस करून ह्याला घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर 1-2 महिन्यात हे बैल थोडस म्हणजे तब्येत सुधारणा झाली आणि गायीवर सोडायला चालू केलं तर बैल चांगला निघाला. तेव्हापासून दररोज कधी आठवड्यातनं 2, कधी 3 असं करत करत 5-6 महिन्यात जसजसं लोकांना माहिती होत गेलं. आणि शिवाय मेन सांगायचे म्हणजे आपलं खिलार महाराष्ट्र शानच्या चॅनलचा माणूस सुरेश देगे साहेब एकदा येऊन मुलाखत घेऊन गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी इतकं सांगितलं की अंतर कमी जास्त होऊ शकतो, पण तो आपली मनाची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यावरनं लोकांचं इतकं सोन्यावर प्रेम झालं आणि हळूहळू तो सोलापूर प्रदर्शनला पण गेला. तिथं पण चंद्रकांतदादा पाटील आमच्या पोराला म्हटले की बाळा 41 लाखापर्यंत तुझ्या बैलाची मागणी चालली, मी अजून सुद्धा द्यायला तयार आहे, तू देणार असलं तर बघ. आमचा चिरंजीव म्हणला ते साहेब म्हणला हे आता मरेपर्यंत आमच्या घरी राहणार आहे आणि हे घरचा सदस्यासारखं झाला आहे आणि कोणी घरच्या सदस्याची किंमत लावू शकत नाही. म्हणजे कोट काय एक ह्याच्या बरोबरीच मी स्वतः सांगितलं की कित्येक मुलाखतीमध्ये ह्याच्या वजना एवढं 500ची नोटा जरी ठेवतो म्हटले तरी हो बैल मी घ्यायची म्हणजे द्यायची तर माझ्या मनात येणारच नाही. का तर ह्यानं जे आमचं पूर्ण परिवारचं इतकं मोठं नाव करून ठेवलं आहे की पूर्ण अख्खं महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये सुद्धा लोक ओळखायला लागले सोन्या बैलाचे मालक. आम्ही एक साधारण माझे सैनिक सर्व्हिस करून रिटायर येऊन गावात कुठेतरी शेतीवाडी करतो बसलो, परंतु इतक्या लोकांना म्हणजे व्हॉट्सअपवर की माझे एवढं फॅन होतील, लोक मला एवढं मानतील हे मी आयुष्यात कधी विचार केला नव्हतो. ह्या सोन्याला जी मान मिळवून दिला आहे शक्यच नाही. म्हणजे सोन्या तुमच्याकडे लक्ष्मीच्या पावलाने आला. लक्ष्मी म्हणजे काय हे खरोखरच कुठल्या जन्मातला ऋण चुकवला आला हेच मला माहित नाही. मित्रांनो तुम्ही बघू शकताय मालकांच्या डोळ्यात पाणी आले. तर एखादा बैल फक्त पळणाराच किंवा असो किंवा दुसरा कसलाही असो, पण बैल एखाद्याचं आयुष्य पलटवू शकतो हे आपल्याला बघायला भेटते. मालक तुम्ही जेव्हा ह्याला आणला होता तेव्हा पूर्ण खराब होता, तर ह्याची तयारी कशी केली म्हणजे सुरुवातीपासून? आता सुरुवातीला मी काय केलं की आपलं गावात एक मक्याचं फळ एक 19,000 काटत देऊन मी सुरुवातीला एक फळ घेतलो होतो. फळ म्हणजे नुसतं म्हणजे कणसच
कोवळे कॉन्सेप्ट होते त्यात, म्हणजे ते अजून निभार झालं नव्हतं. ते मी जवळजवळ एक 20-25 दिवस याला वैरण कमी कणस जास्त खायला घातलो. आणि करडी तेल कर्नाटकमध्ये आता सध्या 450 रुपये किलो तर काय काय तर आहे, 450 लिटर, 370 लिटर होते. तेव्हापासून मी दररोज एक पावशेर म्हणजे भरड्यामध्ये मिक्स करणार आणि 4-5 अंडी आणि बरंच काही सत्तू बित्तू आणि मक्काचा भरडा, हे तर काही सांगायला नको. याला म्हणजे आठवड्यात एक 10 डझन तरी केळी चालतो. आठवड्यात एक 10 डझन, दररोज याला 1 डझन 2 डझन केळी पाहिजेच. मित्रांनो बघू शकताय, खुराक असा असतो म्हणून बैलांची फिटनेस, तर ह्या एकाच बैलाच्या नाही तर ह्यांच्या दावणीला अजून बैल आहेत त्यांची सुद्धा फिटनेस अशीच आहे. तर मला ह्याला म्हणजे तुम्ही काय काय वय होतं त्या टायमिंगला खरेदी केला होता? माझ्याकडे आलं त्यावेळी 3 वर्ष 3.5 वर्षाचं होतं आणि साधाच होता. आणि तो जसं जसं तो तब्येत सुधारत गेले तसं लोड पण त्याला खूप देऊन बघितलो मी. एक दिवस मी अक्षरशः मलाच वाईट वाटलं की 9 गाय काढलो. 9 गाय काढल्यानंतर पोराला म्हटलं, नाही म्हटलं बाळा, आता हे एकच बैलावर तुझं चालत नाही, तू अजून एक चांगलं बैल घेऊन ये, किती पैसे जाऊ दे. मग हळी उमराणी म्हणून आहे, तिथनं एक 5.25 लाखाला बैल आणलो, राजा म्हणून. त्याच्या बरोबरी जाऊ होता तू पण. आणि ते काय की बैल चांगलं निघालं, परंतु काय कालवड वगैरे बारके जनावराला गेलं थोडं थांबायचं. आम्हाला थांबलेलं चालत नाही. लोक काय की आता सध्या तुम्हाला माहिती आहे कॉम्पिटिशनच्या दुनियामध्ये काही सुद्धा बोलतात, एक 10 मिनिटं त्या बाबा अगोदर गाय झाले, एक 10 मिनिट थांबलं, असं नाहीये. हे गाय बैल बंद केले असं काहीतरी उलटा अपवाद उडवतात. मग आम्हाला पाहिजे चटक. मग ते एक 250 गायपर्यंत मी गाव घाटतो त्याला. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये अकमट सौकार म्हणून आहे, त्याला 8,60,000ला दिलो. त्याच्यानंतर मी हरण्या म्हणून आणलं, हरण्या पण चालला नाही. आणि लक्षा म्हणून आणलं, ते पण चाललं नाही. आणि दुसरं सर्जा म्हणून आणलं, ते पण चाललं नाही. त्याच्यानंतर हे आता जे पलीकडे आहे ओंकार कडलेले म्हणून जगदंबा गोशाळे आहेत, त्यांच्याकडचा आहे बैल. ह्यो पूर्व म्हणजे अगोदर इथंच वाढलेला होता. ह्यो ज्यावेळी लहान होता ना त्यावेळी आदतमध्ये गटप्रभा चॅम्पियन मध्ये ह्यो चॅम्पियन झाला. त्यावेळी याला मी 7 लाखापर्यंत मागितलं होतो. त्यावेळी त्या काही जमलं नाही. नंतर मेडिकल सागरकडे पण गेला, तिथनं ते कुठे शिरसू दळवाईकडे गेला, तिथनं आणि शिरोळला गेलं. तो अगोदर तो काय ते नाव पुण्यामध्ये 2-3 जागेवर फिरला. ते ओंकारकडे गेल्यानंतर ओंकारनं सांगितलं, काका असं असं हे बैल आहे, हे इथं मला काय चालत नाही, तुम्ही घेऊन जावा. आणि तिथं चालतच बघा. हे इथं आल्यानंतर इतका फास्ट गाय काढला काय सांगायला नको. एवढं फास्ट गाय हे तिघाचं पण रेकॉर्डानं ब्रेक केला. 6 महिन्यामध्ये 270 काय जर झाले. एवढं फास्ट म्हणजे बाहेर जेवढे गाय म्हणजे होम डिलिव्हरीचे आहेत सगळं ह्योच काढतो. एका टायमाला गेला म्हणजे 4-4, 5-5 गाय काढून येतोय तो. एवढं म्हणजे हे स्टॅमिना आहे त्याचं. ह्याच्या वंशावळीबद्दल सांगा, आपल्याला कुठल्या बैलाचे? ह्यो तिकुंडी राजाचा मुलगा आहे. ह्यो आणि हिवरगाव सतीश जवळ एक सोन्या म्हणून आहे. दोघं भाऊ. एका आईचे एका बाप? नाही, 2 आई 1 बाप. हिवरगाव सोन्या आणि हा सोन्या पाहिजे. हिवरगाव सोन्याचा मालक माहित आहे तुम्हाला, तो कसा माणूस आहे. आणि हे जो आहे ना हिवरगाव सतीशच्या घरातच जन्मलेला होता. त्याच्याकडेच वाढलेला होता सुरुवातीला. आणि हिवरगाव सोन्याचाच मुलगा आता म्हणजे ह्यो काका पुतण्या झालं. बाप 1 आई 2 काका पुतण्या झालं. आता ह्याचं सर्टिफिकेट द्या मला म्हणल्यावर मी आता काय याला मी हेच करत बसू काय की जे ना मागचं सांगितलं तेच आम्ही सांगणार ना. त्याच्या टायमा गाय यायच्या टायमाला गाव घालताना आम्ही काय नव्हतो का, तुम्ही होता. हे लोकांचं ऐकू नका तसं. आणि भ्रममध्ये पण आहे, तुम्हाला पटतं या नको असलं तर सोडून द्या, प्रश्न मिटला. मित्रांनो बघा, म्हणजे आपल्याला यांनी एकदम सविस्तर सांगितलं की तुम्हाला जर कुठल्या बैलाची वंशावळ पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट मालकाशी कॉन्टॅक्ट करा. इकडं तिकडं कोणाला विचारून तुमचा वेळ पण वाया घालवू नका आणि चुकीची माहिती मिळवून घेऊ नका. डोक्यात नाहीचे भ्रम घालू नका. तुम्हाला पटलं तर या, नको नाही पटलं ठीक आहे सोडून द्या, दुसरं बैल तुमचं. काय की आता सध्या
याच्यामध्ये कोणी कोणाचं हे नाही. हा बाबा आपलं माल चांगला आहे, 4 लोकांना पसंत पडले, शेतकरी पसंत करतोय, ठीक आहे, त्याचं काय आहे, त्याची मर्जी आहे. परंतु काहीतरी लोकांना दिशाभूल करणं हे आम्हाला तर खरं वाटत नाही आणि हे तसं करू नये. पण दुसऱ्यांच्या बैलांबद्दल चांगली भावना ठेवली पाहिजे. तर ह्याच्या वासरांबद्दल आपल्याला माहिती सांगा. ह्याची वासरं असं आहे साहेब, पर्सेंटेज म्हणलं तर कालवडचे जास्त आहे, खोंड कमी आहे. 40% खोंड आहे, 60% कालवड आहे आणि कालवड एकापेक्षा एक टॉप क्वालिटीचे आहेत. मित्रांनो, कालवडे आपण म्हणजे जे प्रदर्शन भरतात त्याच्यात जर 50% कालवडे म्हणलं तर ह्याच्यात आहेत, सोन्याच्याच आहेत सगळ्या. ह्याचं आता सध्याला वय काय आहे? आता सध्या 7 वर्ष कंप्लीट झालेला, 8 वर्ष चालू आहे. ह्याला आता म्हणजे डेली खुराक काय चालू आहे आता? डेली तेच जे मेंटेन करत आलो तेच सुरुवातीला जे सांगितले तेच आहे. लसीकरण वगैरे काय? लसीकरण घरात माझा मुलगाच डॉक्टर आहे आणि आम्हाला बाहेरचं सरकारी लसीकरणची काय आशा ठेवायची गरजच नाही. काही घरी डॉक्टर आहे म्हणल्यावर आम्हाला 4 पैसे खर्च करून मेडिकल मिळते. जे आजार येणार आहे त्याच्या अगोदर माहित होते, आपण ट्रीटमेंट म्हणजे सहसा आम्ही जनावरांना आजार होऊच देत नाही. यांचा गाय किती काढल्यात आता? गाय किती झाले? त्याचं 2400च्या वर झालेत आणि हो सध्या 300 क्रॉस करत आहे, म्हणजे 2-3 गाय बाकी असेल आणि तो पण 350च्या वर आहे, 450 पर्यंत आलाय आणि हे गाय 15 दिवसात 20-25 झालं सध्या. एका गायीसाठी किती रुपये? मी सोन्यासाठी 2,500 घेतो, सांगतो तसं 3,000, पण 3,000 कोणाकडनं आतापर्यंत घेतलेलं नाही आहे. परगावस मी येणाऱ्यांना गावात नाही सगळ्यांना मी 2,500 घेतो. त्या सगळ्या तिन्ही 2,000 रुपये घेतो. कोणाला काही भेदभाव नाही, काही हे नाही. घरपोचसाठी वगैरे? घरपोचसाठी ह्यो आणि पलीकडचा हे दोन्ही जात नाहीत. म्हणजे हे जर पाहिजे असलं तर इथं द्यावं लागेल. आणि सध्या आता जरी मी सांगायचं म्हणजे सोन्याला मी फक्त एकच गाय ठेवलोय. सकाळी जो पहिला येईल त्याला एक गाय मिळणार, नंतर ते नाही का, तर त्याचं वय झालेलं आहे आणि याला काय बोजा जास्त असल्यामुळे लोड जास्त देत नाही गायचं. प्रदर्शनात वगैरे नेला होता का याला? हे जवळजवळ 11 जागेवर चॅम्पियन झालाय आणि सगळीकडं नाव गाजूनच झालाय. इव्हन फडणवीस साहेबांपर्यंत माहित आहे की हो कराडमध्ये 41 लाखाचा बैल त्यांनी स्वतःहून आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं. सुप्रियाताई सुळेने सुद्धा त्याचं हे केलेलं आहे इंदापूरमध्ये. आणि दुसरी गोष्ट आष्टी तिथं कर्नाटकमध्ये निपाण साईडला या साईड म्हणजे जवळजवळ 11 जागेवर जाऊन आला. तर पलीकडच्या बैलाबद्दल आपल्याला माहिती सांगा. पलीकडे हे शंभू, आपलं कोळीगुड याला पण म्हणून त्याच्याकडे एक म्हणजे फुल हायटेड बैल होतं. त्या बैलाचा यो मुलगा आहे. आई जे आहे की पोशाख आईची क्वालिटी फुल होती, म्हणजे पोशाख मध्ये त्या जास्तीत जास्त म्हणजे आईवर जास्त गेलाय. हाईट बापाचा आहे. कोळीगुड याला बैल पांढरं होतं, पण तो आई जे होय त्या कोसामध्ये होते, त्यामुळे आईचं कलर आहे. दाताला कसं आहे? हे आता सध्या 4 आहे, 4 वर्षाचा वय. त्याची काय वासर वगैरे आहेत का? आता सध्या वासर पडायला सुरू केलेत, चांगलं वासर पडेल. जवळ एक 10-15 गायी येले जातात आमच्याकडे आल्यानंतर गाव गेलेलं. बैलांचं जरा आपल्याला म्हणजे वर्णन करून सांगा कसे ते. म्हणजे हे बघा की ह्याच पायाची जे फाउंडेशन आहे एकदम मजबूत आणि शरीरानं धडधाकट. हाईट बघा, एवढं कमी वयामध्ये एवढं हाईट, अजून वाढायचं वय आहे. ह्याची हाईट अजून जवळजवळ नाही म्हटलं तरी अजून 2-3 फूट तरी एवढं तरी हाईट होणार. सोन्यापेक्षा हाईट जास्त होणार याचं आणि सध्या सोन्याच्या बरोबरीला आहे. आणि वासरामध्ये आता वासर चांगले पडायला लागले म्हणल्यावर लोक सध्या आम्हाला फोन करून सांगत विचारतात की आम्ही शंभूला आलेलोय का, तर शंभूची आता सध्या मार्केट हळूहळू वाढत चालले. म्हणजे तुमच्याकडे आता सगळे मोठ्या मापाचे आणि सगळे वासराला लागलेले आहेत. म्हणजे आपण दुसऱ्याचा ऐकण्यापेक्षा एकदा येऊन बघा आणि प्रत्यक्ष तुम्हाला कळेल. आणि
पटलं की मग तुमच्या गाय भरवा, की आम्ही सांगतो म्हणून नाही. एकदा तुम्हाला पाहिजे जर मोकळा असेल तर एकदा व्हिजिट करा. यांचं म्हणजे चांगली वाढ होण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी काय म्हणजे स्पेशल खुराक वगैरे काय असं काय? स्पेशल खुराक असं काही नाहीये. फक्त एवढंच की जसं जसं गाय वाढत जाते तसं तसं थोडस म्हणजे काय की बैलांना स्टॅमिना वाढण्यासाठी थोडं करडी तेल, अंडी आणि म्हणजे केळी वगैरे ज्या थोडा काय की त्या उन्हामध्ये थोडं म्हणजे हे झालं की केळी थंड ते केळी वगैरे दिले की नाही, थोडं म्हणजे स्टॅमिना वाढते. विटॅमिन थोडस म्हणजे जास्त सत्तू बितू वगैरे द्यायचं, मक्याची कणसं. तुम्ही मध्ये सोन्याचा वाढदिवस वगैरे घातला, हा मध्यंतरी तुम्ही तरी त्याच्याबद्दल आपल्याला जरा सांगा की. म्हणजे असं आहे की माझ्याकडे 3 वर्षे कम्प्लीट झाली तर 11 तारखेला मी मागच्या महिन्यात सोन्याचा वाढदिवस केलो. जवळजवळ परगावाहूनच 200-250 लोक आले ते, पुण्याहूनच 3 कारगाड्या आले ते. म्हणजे जेवढे वळू क्षेत्रामध्ये आमच्या ओळखीचे आहेत ते सगळे आले ते. आणि ह्याच वाढदिवस हे आमचं एक म्हणजे एक प्रकारचं हेच होतं. जसा एखाद्या मनात आलं बाबा आमच्या घरात काय कार्यक्रम नाही करायचंच आहे, तर हे असं कार्यक्रम केलंय की लोकांना पण वाईट म्हणजे असं वाटलं की आश्चर्य वाटलं की हे सोन्या बैलाचं एवढं मोठं वाढदिवस जसं की एक लग्नाचा कार्यक्रम चाललंय का काय एवढं म्हणजे तयारीचं हे केलं. गावातले 200-250 लोकांचं जेवण आणि बाहेरचं 1-2 म्हणजे जवळजवळ 500 माणसाचं जेवण केलं होतं. मित्रांनो, कोणाच्या लग्न समारंभात सुद्धा एवढे माणसं येत नाहीत. आणि 21 किलोचा केक होता. आपल्या सोन्याच्या वाढदिवसासाठी हे माणसं आली होती. तर मालक आपल्याला म्हणजे आता लोक खिलार गाय वगैरे पाळतायत, खिलार वळू पाळतायत, पण एक तरी गाय ते ठेवतायत सध्या दावणीला. पण फक्त बांधून काय होत नाही, तर त्यापासून फायदा कसा मिळाला पाहिजे हे जरा सांगा आपल्याला. असं आहे की देशी जनावरांपासून फायदा हे 100% आहे, परंतु काय की उशिरा लगेच नाही. जसं आपण विचार करतो की नाही जर्सीच्या जनावरांचं जसं उत्पन्न आहे आठवड्याला महिन्याला पाळलं तसं नाहीये. देशी जनावर पाळले की तुम्हाला वर्षभर वाट बघावं लागेल आणि वर्षभरानंतर जे रिझल्ट निघेल ते जिथं जसं तुम्ही प्रयत्न केलाय अभ्यास करून पेपर दिल्या प्रकारे मार्क पडणार. तुम्ही जर तिथंच डॉक्टरला बोलून भरवला असाल तर साधीच पडणार. तिथं आसपास झुकणारी बैल दाखवला असाल तर 10-20 हजार पर्यंत विकणार. आणि जर तुम्ही चांगलं वळू बघून आणि थोडस त्याचा कष्ट घेऊन आणि त्याला जर तुम्ही गाय भरवला असेल तर 100% तुम्ही 50-60 हजारच्या वर कमवणार. ते वर्षाचं इन्कम आहे, परंतु चांगले कुठेतरी एक मोठं काम होऊन जाते. आता तुम्ही एवढे म्हणजे मोठ्या मापाचे वळू पाळताय, काय काय वळू मालकांची अशी तक्रार असते की आमचा बैल दाताला जुळला तर तो म्हणजे आम्हाला सुद्धा जवळ येऊ देत नाही, मारतोय किंवा अग्रेसिव्ह होते. त्यामुळे ते त्यांच्या म्हणजे बैलांची तब्येत आहे ना पूर्ण डाऊन करतायत. तर म्हणजे वळू बैल आपण हाताळला कसा पाहिजे की जेणेकरून जो आपल्या म्हणजे असा आज्ञाधारक राहिला पाहिजे? नाही नाही नाही, हे बैल जुळल्यानंतर किंवा किरकम कमी झाल्यानंतर मग उपाशी मारून त्याला म्हणजे हे प्रकारच छळ करणं हे चुकीचं आहे. आता मी सत्य सांगतो, ह्यो खाऊन उरलेलं हे खात्यात. सत्य ह्याच्यावर हात घेऊन तो सांगतो, हे खाऊन उरलेलं हे खात्यात, परंतु ह्याला आम्ही अगोदर ठेवतो का तर ह्यानं जे केलाय की विसरण्यासारखं नाहीये. आणि कोण सांगितलं तुम्हाला की पोटात अन्न कमी गेलं की म्हणजे शांत होत्यात? उलट ते भडकतात. आग उठते त्याला पोटात, त्याला पोटभर अन्न द्या, पोटभर पाणी द्या, मग ते शांत होतात. आणि तुम्ही थोडस त्याला प्रेम द्यावा, त्याला प्रेम द्या. तुमच्या जवळ ते येऊ, मग तुम्ही त्याच्याकडे जाऊन थोडस हात फिरवलं की नाही, तुम्ही रात्री 12 वाजता जर तुम्ही लगीला उठलं तर तुमच्या वासाने ते डरकाळी फोडतात. मी माझं सांगतो, मी रात्री 12 वाजता लगीला आलो इकडे चुकून येत नाही का किंवा लगेच डरकाळी फोडतोय म्हणतात मी तिकडे दुसरीकडे जातो. एवढ्यापर्यंत शान बैल आहेत. आणि उपाशी मारणं किंवा म्हणजे त्याला त्याचं तब्येत डाऊन करणं वय झाल्यानंतर त्याला हे करणं हे चुकीचं आहे. हे असं ह्या तरी मी तरी अजिबात मानत नाहीये. कुठल्याही बैलाला किंवा कुठल्याही गायीला उपाशी मारू नये. आपण आपलं पण तसंच आहे. आपण म्हातार झाल्यानंतर आई वडिलांना उपाशी मारल्यावर आपल्याला काय पुण्य मिळेल काय? मित्रांनो, खिल्लार आपला महादेवाला नंदी, तर त्याला त्याच्या बाबतीत तुम्ही असं वागू नका. कारण जसं आपले कर्म तसेच आपल्याला फळ पण भेटणार.
मालक तुम्ही म्हणजे एवढा वर्ष खिल्लारमध्ये तर म्हणजे तुम्हाला काय एखादा चांगला अनुभव आलेला सांगा किंवा एखादा वाईट अनुभव आलेला सांगा आपल्याला. म्हणजे चांगला अनुभव असं म्हणजे असा आहे की तुमचं स्टार केव्हा फिरेल काय सांगता येत नाही. फक्त एवढंच की तुम्ही ज्या मार्गाने तुम्ही पैसे कमवायला आलाय ते मार्ग एवढंच पाहिजे की सद्गुण चांगलं पाहिजे. वाईट मार्गाने पैसे कमवू नका आणि चांगल्या मार्गाने तुम्ही प्रयत्न केला तर 100% तुम्हाला यश मिळणार. की ते कुठलंही क्षेत्र असू दे किंवा जनावरांचं क्षेत्र असू दे किंवा शेतीचं क्षेत्र असू दे, कुठलंही नोकरीचे कुठेही तुम्ही प्रामाणिकपणे काम करा. देव तुम्हाला 100% साथ देईल. आणि तुम्ही मला अक्षरशः माझं वाईट परिस्थिती सांगून उपयोग नाही आहे. मी दुसऱ्यांची शेत पण मी आर्मी मध्ये आल्यानंतर दुसऱ्यांची शेत पण केलो, गाई पण म्हशी पण केलो, सगळं केलं. जे करायचं सगळं सिक्युरिटीची ड्युटी पण केलोय. परंतु आज माझे जे सत्य जे परिस्थिती सांगायची म्हणजे जे समाजात 4 लोकात मला छाती ठोकून सांगावं असं वाटतंय की ह्यानं जे मला स्टँड केला की त्या कोणी केलं नाही. माझी पोरं पण सगळे सेट झाले, तिन्ही पोरं सेट झाले. आता जी नवीन पिढी आहे त्यांना काय सल्ला द्या चला. नवीन मी एवढं सांगतो की तुम्ही थोडस जर्सीच्या वगैरे सोडा आणि देशीच्या मागे राहा. एखादा तरी देशी जनावर घरात बाळगा आणि त्याच्यापासून तुम्ही आज नाही थोड्या दिवसांनी उत्पन्न मिळेल. ते उत्पन्नाची वाट बघा. आणि सध्या क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्हाला माहित आहे शर्यतीमध्ये मोठमोठे बैल किती नाव कमावलेले आणि लोक राजाचे साधा एक साधा माणूस तो एका बैलामुळं कुठपर्यंत पोहोचला. बकासूरचा मालकाला जाऊन विचारा त्या पोराची काय कंडिशन होती अगोदर आणि आताची काय कंडिशन आहे. थार मध्ये फिरतोय तो. हे कुठं आपली स्टार घेऊन जायला काय सांगता येत नाही. फक्त एवढंच की त्यावर प्रेमानं भक्तीनं आणि प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे. 2 नंबरनं नाही. एखाद्याचं लिंबू फिरवून ज्याचं वाटो करायचं आणि आमचं चांगलं होते हे कोणाचं होत नाही. जे लिंबू फिरवलेत ते घरी बसले त्यांच्या घरात सध्या ती याला कान धरून बांधायला एक शिळी पण नाहीत. अशी पण लोक आहेत. आता पुशेगावचं मैदान झालं तर पुशेगावमध्ये सोन्याचा मुलगा येडा नंबरचा येडा तिथं पण नंबर केला. पुशेगाव पण मध्ये नंबर केला. त्याच्या अगोदर बेजा बरोबर पडला तिथं पण नंबर केला. त्याबरोबर नंबर केला. अगोदर एक सुरुवातीच्या ग्राउंड मध्ये बुलेट मारला, इर्टिका कार मारला. पुशेगावला पण नंबर. म्हणजे ह्या सोहळ्याचा जो मुलगा आहे ह्याच्यामुळं आज लोक विचारतात की तुम्ही खरं सांगा आम्हाला सोन्याचा मुलगा. अहो मी सर्टिफिकेट देतो की ह्याचा मी सर्टिफिकेट देतो का माझ्याकडनं हे काय संपूर्ण रेकॉर्ड ठेवलो मी. ह्याच्याबद्दल मी विचारलं तर छाती टोकून सांगतो मी लक्ष हा माझा सोन्याचा मुलगा आहे. मित्रांनो काय तुम्ही बघू शकताय की सोन्याचं बरेचसे लोक म्हणत होते की वासरं फक्त कालवडीत दिसतात, खोंड दिसत नाहीत. पण एकच खोंड दिसला सगळ्यांना आणि त्याने दाखवून दिले. ते पण 51 लाखाला मागणी जागेवर ग्राउंड मध्ये. ते अकाउंट काय किती दिलं ते देणार नाही. पण तो मालक आपल्याला तुमचा पूर्ण म्हणजे पत्ता सांगा की इथं यायचं असेल तर कसं यायचं ते जरा सांगा. माझं नाव माजी सैनिक चन्नाप्पा नापा ओटी, तालुका जत, जिल्हा सांगली, मुक्काम पोस्ट उमराणी. जर तुम्ही महाराष्ट्रात येणार असाल तर कराडवरनं, साताऱ्यावरनं, इकडे विटावरनं यायचं आणि सांगोल्यावरनं या पंढरपूर साईडचे लोक सांगोल्यावरनं जत आणि जतवरनं देवनाळ, मेंढीगिरी, उमराणी. आणि इकडे कर्नाटक साईडनं जर अथनी साईड येणार अथनी, बाळीगिरी, बसरगी, गोगवाड, बसरगी, उमराणी. आणि इकडे विजापूर साईडने येणार असतील तर केलसंग, ककमरी, उमराणी. तुमचा फोन नंबर वगैरे सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 9049950473. मालक धन्यवाद आपल्याला तुम्ही माहिती दिल्याबद्दल आणि प्रामाणिकपणे व्यक्त झाला त्याबद्दल. थँक्यू.